गुड आफ्टरनून एव्हरीवन. सरांनी इथं मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं त्याबद्दल त्यांचा आभार व्यक्त करतो. ते खूप आधी मला बोललेले की असं मार्गदर्शनचे सेशन्स ठेवत असतात, त्यावेळी तुम्हाला नक्की बोलवतो. त्यानंतर मला कालच फोन आला तर त्यांनी वेळ माझा घेतला, त्याबद्दल त्यांचं खूप आभारी आहे. सर्वात प्रथम आता कोणी 11वीला असेल, 12वीला असेल, कोण ग्रॅज्युएशनला असेल. मोस्ट ऑफ ऑल मला वाटतं ग्रॅज्युएशनला असतील सगळेजण, काय नाही? ठीक आहे. ज्यावेळी माझं 12वी झालं त्यावेळी मी डिसाईड केलेले की आपल्याला व्यवसायच करायचा. त्याबद्दल जे शिक्षण असेल ते घ्यायचं. त्यावेळी मग ठरवलं की मी BBA करणार, कारण घरची पूर्ण शेती बॅकग्राऊंड असल्यामुळं शेतीमध्ये जे हाल आता सुरू आहेत ते खूप आधीपासूनच बघितलेलं आहे. कारण सरांनी पण शेतीमध्ये आता सकाळी बोलले की शेतीमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं आहे. एवढं काम करून कष्ट केल्यामुळे त्यांनी आज हा डोलारा उभा केलेला आहे. त्यामुळे त्यावेळेस ठरवलं होतं की आपण शेती तर करायचं नाही, बिझनेसच करायचा. बिझनेस बद्दल जो काही कोर्स असेल किंवा शिक्षण असेल ते घ्यायचं. त्यावेळी ठरवलं की BBA MBA करायचं. BBA सांगलीतूनच माझं झालं. MBA ला पुण्यात जायचं होतं, कारण पुण्यातलं बिझनेस कल्चर आहे किंवा जे मला आवड होती फूड इंडस्ट्रीमध्ये, त्यामुळे तिथलं काय आहे ते बघण्यासाठी मी MBAचं ऍडमिशन फक्त पुण्यामध्ये घेतलं. बाकी काही त्या हे नव्हतं. त्यानंतर MBA मला ऍडमिशन घेतल्यानंतर MBA पूर्ण केलं. इव्हन 2-3 महिने जॉबही केला. त्यानंतर करायचं काय, 2 वर्ष तिथं असताना करायचं काय हेच विचार करत होतो की MBA झाल्यानंतर व्यवसाय सुरुवात कशाचा करायचा. त्यानंतर आलो इकडं. आल्यानंतर विचार केला कशाच करायचं. 2-3 इकडं आल्यानंतर मी 2-3 महिने अशातच गेले. वडील घरचे म्हणत होते की शेती कर, एवढा शेती आहे तर शेती कोण बघणार. तर माझा पूर्णपणे शेतीला विरोधच होता, कारण हा भारतात एकमेव शेतकरी असा आहे जो त्यानं स्वतः पिकवलेल्या मालाची किंमत तो करू शकत. इव्हन बिझनेसमॅन काही पिकवू दे किंवा काही प्रोडक्शन करू दे, तो बिझनेसमॅन त्या प्रोडक्शनची किंमत ठरवलं तरच पुढचा माणूस त्या किमतीला विकत घेतो. शेतकरी हा एकमेव माणूस आहे जो स्वतःच्या पिकवलेल्या मालाची किंमत तो स्वतः करूच शकत नाही. त्याच्यामुळे ठरवलं की बिझनेसच करायचा. त्यानंतर विचार आला काय करायचं. त्यानंतर विचारलं की चहाचा बिझनेस आपण करू शकतो. इव्हन त्यावेळी पुण्यामध्ये ट्रेंड चालूच होता चहाचा. त्यानंतर विचार केला की आपल्याकडं नाही आहे हा बिझनेस, तर आपण आपल्या भागात कशा पद्धतीने त्याला सादर करू शकतो. त्यासाठी आणि परत मी पुण्याला गेलो. 2 महिने अभ्यास केला. व्यवस्थित अभ्यास केल्यानंतर मी इकडे जागा शोधायला चालू केली. जागा शोधल्यानंतर मी पहिला सुरुवातीला हे विचार केला की मी एक 10-20 हजार रुपये कसं कमवू माझ्या स्वतःच्या हिमतीने. मी विचार केला होता की मी एक बिझनेस मॉडेल तयार करेन, फ्रँचाईज देईन, फ्रँचायझीची 5 लाख रुपये पर फ्रँचायझी घेईन, 100 फ्रँचायझी करेन, असं काही विचार केला. मी स्वतः एखादं दुकान टाकून स्वतः पैसे कसे कमवेन हा फक्त विचार केलेला. त्यानंतर मला 1-2-3 महिने जागा शोधण्यासाठी किंवा रिसर्च हे ते करण्यासाठी 2-3 महिने काळ गेला. त्यानंतर मिरजेमध्ये जागा मिळाली. जागा मिळाल्यानंतर चालू केलं. त्यानंतर उभा करायला तर एक 5 ते 6 लाख रुपयाची गरज होती. आर्थिक सहाय्य तर पाहिजे, पण घरच्यांचा पूर्ण विरोध असल्यामुळे पैसे पण मिळाले नाहीत काही. त्याच्यानंतर पैसे उभा केले. मित्र असतील, पाहुणे असतील, ह्याच्याकडून पैसे उभा करून जो विचार करायचा चहाचं. काहींना पैसे माहिती तू चहाचं बिझनेस करणार, कप कसे धुणार. मी इव्हन घरात सुद्धा विचार सांगितल्यानंतर माझ्या काकांना बोलले मी चहाचं, तू लोकांचे पिलेले कप धुणार असा प्रश्न आला. मी म्हणलं ते बघू नंतर, फक्त मला चालू तर करायचंय. पण गणित तर आखलेली, किती कप सेल होईल, किती प्रॉफिट होईल, कसा धंदा करायचा, कसा मार्केटिंग करायचा. त्यानंतर चालू केल्यानंतर रिस्पॉन्स एवढा क्विक मिळाला की अपेक्षितच नव्हतं. त्यानंतर फ्रँचाईजसाठी इन्क्वायरी यायला चालू झाली. मग एक अनुभव असा होता की कामगारांचा तर प्रॉब्लेम सगळीकडे असतोच. एखाद्या वेळेस कामगार आमची सुट्टीवर जायचे, न सांगता सुट्टीवर जायचे. मग त्यावेळी मी स्वतः कप बशी धुतल्या, स्वतः चहा करत होतो, स्वतः सगळं साफसफाई करत होतो. तर एक माणूस आलेला, तो संध्याकाळी चहा प्यायला आलेला. तो म्हणला मला असं फ्रँचायझी घ्यायचं आहे आणि मला मालकांचा नंबर मिळेल का. मी त्यावेळी आतमध्ये कपत होतो. तो म्हणलं काय पाहिजे. मग मी नंबर दिला माझा. मग ह्यांचं नाव काय. मी म्हटलं मी स्वतःच आहे. मग तो असं माझ्याकडे बघायला लागला. तो हसला 2-4 वेळा. पण नक्की मजा चेष्टा करत नाही ना म्हणलं. नाही म्हणलं मीच चालू केले. नाही मग तुम्ही कसं काय कपल झाला म्हणलं.
एवढं सांग ब्रँड शॉप केलाय. म्हणलं कामगारांचा प्रॉब्लेम आहे, जी वेळ येईल ज्या प्रसंगी येईल ते काम ताटात पडले ते करायलाच पाहिजे. ते आपण उभा केले म्हटल्यावर आपणच स्वतः ते करायला पाहिजे. तो असं 5 मिनिटं माझ्याकडे असंच बघत होता, काय बोलतच नव्हता. बघून असं नक्की सांगा नक्की सांगा. मी म्हटलं असंच आहे. मग त्याने माझा नंबर घेऊन गेला. त्या नंबर घेऊन गेल्यानंतर तो आणि परत आला. त्यानंतर तोच माझा पहिला फ्रँचायझी ओनर होता कोल्हापूरमध्ये. त्यानंतर फ्रँचायझी इन्क्वायरी यायला चालू झाल्यानंतर हा पसारा सगळा चालू झाला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यावेळी मी डिसाईड केलं 12वीला असताना की बिझनेसच करायचा, त्यावेळी डोक्यात बिझनेसच करायचं. भले मला लॉस होऊ दे बिझनेसमध्ये किंवा प्रॉफिट राहू दे नाही राहू दे, बिझनेसच करायचा. तुम्ही पण फ्युचरच्या दृष्टीने जर विचार करत असाल तर आताच ठरवलं पाहिजे की करायचं काय आपल्याला. तुम्ही कुठली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देणार असाल तर ते सक्सेस व्हायलाच पाहिजे, ह्या दृष्टिकोनानच त्याकडे जायला पाहिजे. बरोबर आहे. इथं असणार किती जणांना बिझनेस करायचा आहे? मोजकेच हातवर आले. ठीक आहे, तुम्ही विचार केला नसेल की कशाचा करायचा आहे काय. तुम्ही शिक्षण घ्या, पण शिक्षण घेत असताना जे काही समोर येईल त्या प्रत्येक गोष्टीला बिझनेसच्या दृष्टिकोनातूनच बघितलं पाहिजे. बिझनेसच्या दृष्टिकोनातून बघितलं. उदाहरण मला एका व्यक्तीने सांगितलं होतं, राकेश झुंझुनवाला. किती जण माहिती राकेश झुंझुनवाला? स्टॉक ब्रोकर, म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये एक सगळ्यात मोठा प्लेअर. त्यांनी त्यांचं उदाहरण सांगितलं माझ्या एका मित्रांनी. ते फक्त स्टॉक मध्येच इन्व्हेस्ट करतात. एका माणसाने विचारलेलं त्याला की स्टार्टअप्स, आता बरेच स्टार्टअप्स आहेत, जे झिरोदा असेल, बायजूस असेल, जे मोठमोठे फ्लिपकार्ट असेल, अमेझॉन, हे सगळे स्टार्टअप आहेत. ह्याच्यामध्ये तुम्ही का पैसा लावत नाही? कारण ह्याच्यामध्ये पैसा लावला तर प्रचंड पैसा आहे. तो म्हणतो मला त्या लोकांवरती विश्वासच नाही. पण तो एका कोणाच्या तरी रिलेटिव्ह पाहुण्याच्याकडे एका फंक्शनसाठी गेला होता. तिथं मुलं आहेत ना गेम खेळत होते टीव्ही मध्ये. मग ते त्यांच्या वडिलांनी सांगितलं अरे नीट बस गेम खेळ. ते ऐकलेच नाही, गेमच खेळत होते. ते राकेश झुंझुनवालाच्या लक्षात आले की गेमिंग इंडस्ट्री ही खूप मोठी इंडस्ट्री होणार आहे फ्युचरमध्ये. हे 5-10 वर्षापूर्वीची गोष्ट. त्याच्यानंतर त्यांनी विचार केला एकही गेमिंग इंडस्ट्री स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड नाही कंपनी. मग त्यावेळी विचार केला की आपण एखाद्या गेमिंग इंडस्ट्रीच्या स्टार्टअप मध्ये आपण पैसा लावू शकतो. त्यावेळी त्याने विचार करून तेवढा अभ्यास करून त्याने एका स्टार्टअप मध्ये एवढा पैसा लावला तर हजारो पटीने त्यांचे पैसे आता रिटर्न झालेले आहेत. तर का? तर त्यांनी त्या बिझनेसच्या दृष्टिकोनाकडून त्या मुलांकडून शिकलं की ही इंडस्ट्री खूप भविष्यात मोठी होणार आहे. इव्हन मी सुद्धा जात असताना पुण्यात असताना फूड इंडस्ट्रीमध्ये आवड असल्यामुळं बरेच हॉटेलमध्ये असंच जायचो. जे जे फेमस असायचे, जे जे चांगले वेल नोन रेस्टॉरंट्स आहेत त्यामध्ये जायचं, बसायचं. बसल्या बसल्या किती टेबल आहेत, प्रत्येक टेबलवर किती लोक आहेत, काय काय खायचं. आता एक टेबलवर जर 3-4 माणसं ऑक्युपाय करून बसले असतील, 15 मिनिटं बसले असतील, बिल 200 रुपये झाले असतील, 15 मिनिटात किती टेबल आहेत हे गणितच आखत बसणार. मी जिथे जाईल ना तिथं गणित आखायचं. प्रॉफिट किती असेल, इथं कामगार किती आहेत, किती जे वेटर असतील ते वेल ट्रेंड किती आहे, त्यांचं सॅलरी किती असेल, हे प्रत्येक गोष्टीला बिझनेस माइंडेड कडे बघितलंच तर तुम्हाला वेगवेगळे अनुभव आणि एक्सपिरियन्स तुम्हाला मिळेल आणि त्याच्यातून तुम्हाला शिकायला मिळेल. इव्हन आता आम्ही एमबीएला शिकत असताना बरेच मित्र वगैरे होते ज्यांना 80%, 90% म्हणजे अभ्यास अभ्यास. त्याच्यानंतर त्यांना कॅम्पसमध्ये इंटरव्ह्यू लागल्यानंतर बरेचसे लोक आम्हाला, माझे जे मित्र आहेत ते जॉबला लागले आणि जे अभ्यास व्यतिरिक्त ज्या दुसऱ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट होता त्या आज चांगल्या पद्धतीने बिझनेस करतायत. आता एक मित्र आहेत जे 80%, 90% मार्क मिळवलेले आहेत. एमबीए मध्ये असेल किंवा ते ग्रॅज्युएशनला असेल किंवा 10th आणि 12th असेल. तर त्याच्यामध्ये एवढा त्यांना अभ्यासामध्ये सक्सेस म्हणून त्याने आज जॉब करतायत. किती पगारानं? 2 लाख, 3 लाख, 4 लाख वर्षाला. पण आज बरेच असे माझे मित्र आहेत ते बिझनेस करतात आणि महिन्याला तेवढं कमवत आहेत. इव्हन काही मित्र असे पण आहेत त्यांचं ग्रॅज्युएशन सुद्धा झालेलं नाहीये. शिक्षणच असं पूर्ण नाहीये, पण शिक्षण एखादा बिझनेस करत असताना किंवा दुसऱ्या इव्हन जॉब करत असताना शिक्षण हे उपयोगी पडतं. पण तुम्ही सगळ्या गोष्टींकडे बिझनेस माइंडेड थ्रू
बघितलं पाहिजे आणि तुम्ही त्याच्यातून शिकलं पाहिजे, म्हणजे तुम्हाला सगळं काही अनुभव येईल. अजून असे बरेचसे उदाहरण आहेत जे मोठमोठे आहेत. आता तुम्ही इकडे तिकडे फिरत असताना BMW, मर्सिडीज बघितलं असतं. किती लोकांना वाटते की आपली पण अशी एक गाडी असावी? किती लोकांना वाटते? इव्हन सगळ्यांना वाटायला पाहिजे किंवा थोडे तरी हात सगळ्यांना वाटायला पाहिजे. पण तुम्ही लक्षात बघितलंय का किंवा त्या गाडीतून उतरताना व्यक्ती कोण आहे, काय आहे? तो व्यक्ती सुद्धा शून्यातून वर आलेलाच व्यक्ती असतो. तो झिरो लेवल, ग्राउंड लेवललाच काम केलेला असतो. कुणालाही यश असं मी आज माझ्याकडे करोड रुपयांनी टाकतोय आणि मला वर्षाला करोड रुपये मिळतात असं कोणीच नाहीये या जगामध्ये, कोणीच नाहीये. प्रत्येक जण प्रत्येक ठिकाणी आपापल्या लेवलला आपापले कष्ट हा करत असतो. कष्ट केलं तरच त्याला यश संपादन होत असतं. कोणीही असं माझ्याकडे करोड रुपये टाकले, मला चल माझ्याकडे पैसे आहेत मी देतो माझे लाव आणि मला एवढे रिटर्न दे पैसे, असं कोणीच नाहीये. प्रत्येकाला कष्ट हे करायलाच पाहिजे आणि कष्ट, प्रामाणिक जर कष्ट असेल तर यश हे 100% 100% मिळेल. कोणतरी एक विद्वानानं म्हणलेले की पुढचे 5 वर्ष म्हणजे आताच्या वयाच्या 25व्या वर्षी किंवा 30व्या वर्षी असेल, पुढचे 5 वर्ष तुम्ही गाढवासारखं राबला तरच तुम्ही राजासारखे पुढचे 30 वर्ष 40 वर्ष राजासारखे राहणार. आता जर केला नाही तर पुढचे 30-40 वर्ष तुम्हाला गाढवासारखं काम करावं लागेल आणि ते खरंच बरोबर आहे. अजून कुणाला काय शंका असतील, कुणा बोलायचं असेल बिझनेस रिलेटेड, कुणाला काय जाणून घ्यायचं असेल? 100% अपयशाशिवाय ते मन आहे, अपयशाशिवाय यशाची पायरीच नाही. पहिली तुमच्या आयुष्यात आल्यावर म्हणजे तुम्ही त्याचं कसं हे प्लॅन केलं? हा, ज्यावेळी सुरुवात तर मी पहिला हा चहाचा बिझनेस पासून केला. असं कुठला नाही की बिझनेस केलोय आणि त्याच्यामध्ये फेल केलोय. बिझनेस चालू केल्यानंतर अडचणी भरपूर आल्या. अडचणी एवढ्या आल्या की एका लेवलला असं झालं की मला बास झालं, हे कुणाला तर हँडओव्हर करून द्यावं, याची काय असेल ती किंमत करून आणि कुठेतरी जॉब करावं किंवा आपले शेती आहे किंवा आमचं एक किराणा दुकान सुद्धा आहे तिथं गप गुमानं काम करावं, एवढं टेन्शन सुद्धा असतं. पण त्याच्यावर मात करायला हा विचारही केलाच पाहिजे. प्रत्येक अडचणीला उत्तर हे आहेच, ते उत्तर शोधण्याचं काम हे आपण केलं पाहिजे आणि ते मिळणारच. आणि कुठलेही यश हे अपयशाशिवाय किंवा ठोकर खाल्ल्याशिवाय कुठलेही यश हे मिळतच नाही. अजून कुणाला काय विचारायचं आहे बिझनेस बद्दल किंवा काय? सर, तुमच्या चहाचा बिझनेस करण्यामागची स्ट्रॅटेजी काय होती? नाही, स्ट्रॅटेजी ज्यावेळी इकडे आलो, पुण्यातून इकडे आलो तर 2-3 महिने इकडे तिकडेच गेले की काय करायचं काय करायचं. नंतर फायनल हा विचार आला की करायचं काय चहाचं. मग रात्रोरात कधी कधी झोप लागायची नाही की चहाचा, आता मी घरी कसं सांगू की चहाचा हे टाकतोय. त्यावेळी चहाचं म्हटलं टपरी किंवा गाडा हाच कन्सेप्ट होता. तर घरी कसं सांगायचं हेच मला 10 ते 15 दिवस गेले. त्याच्यानंतर सांगितल्यानंतर काय कधी होकार आला, कधी नकार आला, कधी काय विचारच म्हणजे ज्या विचारलं ते विचारायचं सोडूनच दिले घरचे. त्याच्यानंतर डिसाईड केल्यानंतर रिसर्च खूप केला म्हणजे 2.5 ते 3 महिने रिसर्च करायलाच गेले की क्वालिटी कशी असली पाहिजे, सेटअप कसला असला पाहिजे, मॅनेजमेंट कसं झालं पाहिजे, प्रत्येकाला जो आपला कस्टमर आहे तो आनंदी कसा राहायला पाहिजे, म्हणजे सॅटिस्फॅक्शन जो शब्द आहे तो प्रत्येक कस्टमरला मिळाला पाहिजे. त्याच्यावर मी जास्त भर दिला. सपोज आज माझ्याकडे 100 लोक आहेत तर 100 लोकांमध्ये 90 लोक, किमान 90 लोक तरी सॅटिस्फाईड झाले पाहिजे याच्यावर मी भर दिला. क्वालिटी तशी उभा केल्यानंतर मग तसं सगळं मॅनेजमेंट आणि स्ट्रक्चर सगळं उभा केलं. जास्तीत प्रश्न विचार ऍक्च्युली हा आजचा जो सेशन आहे आपला, म्हणजे मी सरांशी खूप बोलत होतो की विद्यार्थ्यांना टोवे व्हायला पाहिजे. म्हणजे तुमचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं, कारण येणाऱ्या काळामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की तुम्हाला फेस करावं लागणार आहे आणि अशी ज्वलन त्यांची उदाहरणं आहेत. म्हणजे सर मगापासून जे बोलतायत ते झगमटापासून दूर असणारे व्यक्तिमत्व बोलतायत. मी असंच म्हणत नाही की तुम्ही बिझनेसच केलं पाहिजे, जॉबही करू शकता. कारण जॉब आज एखादा बिझनेस केला तर त्याच्या खाली काम करायला तर माणसं तर पाहिजेत. सगळेच म्हणले तर जॉब बिझनेस करणार तर शक्यच नाही.
इव्हन तुम्ही जॉब करून जॉब मध्ये सुद्धा तुमचं स्किल दाखवून तुम्ही पैसे कमवू शकता. असे बरेचसे उदाहरण आहेत. आता मोठमोठ्या कंपन्यांचे सीईओ पगार किती आहे माहितीये तुम्हाला? इंडियामध्ये सगळ्यात जास्त जो मॅनेजर आहे, सीईओ म्हणतात त्याला, जो हँडल करतो कंपनीचे, सगळ्यात जास्त पगार कोणत्या कंपनीच्या सीईओला माहिती आहे? डीमार्ट. हजारो करोड रुपये पगार आहे त्याला, हजारो करोड रुपये पगार आहे त्याला. तो जॉबच करतो ना, तो मालक नाहीये, तो जॉबच करतो. त्याला काय पगार आहे एवढा? त्याचं स्किल, त्याला नॉलेज, त्याच्याकडे असलेलं सगळं एक्सपिरियन्स, अनुभव, त्याच्यावरतीच त्याला तेवढा भरमसाठ त्याला पगार दिला जातो. कुणालाही असंच करोडो रुपये दिले जात नाही, कारण त्यानं त्या कंपनीला वर नेण्यात मदत केलेली किंवा तो कंपनीला त्या वरती पोझिशनला नेतोय तो, म्हणून तेवढा पगार दिला जातो. सगळे असंच नाही की मी जॉबच करणार, मी बिझनेस मला जॉबच करायचं नाही, असं नाही. तुम्ही जॉब मधून सुद्धा पैसा कमवू शकता, पण जॉब करतानाही तुमच्याकडे एक वेळ शिक्षणामध्ये जे पर्सेंटेज असतात ते कमी असेल तर चालेल, पण तुमच्याकडे स्किल असलं पाहिजे, टॅलेंट असलं पाहिजे, एक्सपिरियन्स असला पाहिजे. वेगवेगळ्या जे हे असतात त्याला सामोरे जाण्या तुमच्याकडे सोल्युशन्स असले पाहिजे, तर तुमचा एक्सपिरियन्स वाढतो, तुम्हाला 100% यश मिळतं. सर तुम्ही पहिली सुरुवात मिरजेत केली, दुसरी ब्रांच म्हणजे किती महिन्यानंतर खोलली? 3 महिन्यानंतर. 3 महिने मी स्वतः सकाळी 5 वाजता शॉप उघडायचो, त्यानंतर 7 वाजता कामगार यायचे, कामगार आल्यानंतर माझा 9 वाजता घरून एक अपडाऊन करणारे जवळचे होते ते डबा आणून द्यायचे, दुपारी जेवायचं आणि संध्याकाळी 10:30 वाजता शॉप बंद करून. हे 3 महिने कंटिन्यू केलेले, एकही दिवस विश्रांती न घेतली. त्याच्यानंतर इन्क्वायरी आल्यानंतर मग आम्ही आमची मॅनेजमेंटची टीम थोडीशी वाढवली, म्हणजे टीम मध्ये लोक वाढवली सांभाळ करण्यासाठी. तुमच्या महाराष्ट्रामध्ये किती ब्रँच आहेत? आता 55 शाखा झालेल्या आहेत टोटल. आमचं टार्गेट भरपूर होतं, म्हणजे मागच्याच वर्षी 100चं टार्गेट होतं, पण हे कोरोना आणि लॉकडाऊनमुळे फूड इंडस्ट्रीवर जास्त फटका बसला. म्हणजे लोक रिस्ट्रिक्शन्स गव्हर्नमेंटचे एवढे होते की नवीन बिझनेस कोण करू शकत नाही, म्हणजे करायला धाडस कोण केलेलं नाही. त्याच्यामुळे पुढच्या 2 वर्षात आमचे 100 शाखा पूर्ण होते. सर तुम्ही त्यावर 55 नियोजन कसं करायचं? नाही, प्रत्येक कसं आहे, फ्रँचायझी आम्ही मॉडेल ठेवलेलं आहे. फ्रँचायझी मॉडेलला आम्ही रॉ मटेरियल सगळं आपणच सप्लाय करतो. एक फॉर्म्युला सेट केलेला आहे, एवढ्या आता चहा आहे म्हणल्यावर एवढ्या लिटरला एवढं साखर पॅकेट, मसाला आणि चहापत्ती हे सगळं सेट केलेलं आहे. आणि त्याच्यावरती 2 जण मॅनेजर आहेत आपले, जे व्हिजिटही करतात. मी स्वतःही व्हिजिट करतो. सगळं मॅनेजमेंट, सीसीटीव्ही, प्रत्येक शॉपचे सीसीटीव्ही ऍक्सेस असतील ते सगळं आपल्याकडे आहे. आणि तुमच्या ब्रँचवर पोशाख आहे, युनिफॉर्म काय ते युनिफॉर्म आहे ना. हो, हो. काही ठिकाणी असतं, काही ठिकाणी मिसमॅनेजमेंट होतं, त्या गोष्टी थोड्याफार होत चालतात. सर तुमचा पहिला वर्षाचा म्हणजे पहिली 1 वर्ष झालं ब्रांच टाकून, पहिली ब्रांच, वर्षाचा टर्नओव्हर कितीपर्यंत गेला अंदाजे? पहिली ब्रांच म्हणजे 1 वर्षात पहिल्या ब्रांच टाकल्यापासून, पहिली म्हणजे सुरुवात केला म्हणजे तिथनं 1 वर्षात. पहिल्या वर्षाचा जवळपास 6 ते 7 लाख रुपये होता, आता जवळपास 75 लाखापर्यंत टर्नओव्हर पोहोचलेला. सर एखादी व्यक्ती बिझनेस मध्ये नवीन येत असेल तर तुम्ही त्याला काय सजेशन द्याल? एखादी रिसर्च अँड डेव्हलपमेंट हा सगळ्यात खूप मोठा पार्ट आहे. आजकाल सगळेच म्हणतात मी बिझनेस करणार, मला हे येते तर मी बिझनेस करणार, पण रिसर्च अँड डेव्हलपमेंट काही गोष्टींकडे त्याचं नॉलेज नसल्यामुळे तो खूप सारे बिझनेस फेल होतो. सपोज मला चहा चालू करायचा, तर मला रिसर्च अँड डेव्हलपमेंट केलं पाहिजे, रिसर्च केला पाहिजे की लोकांमध्ये चहा कोणत्या प्रकारचा चहा चालतो, कितपत गोड चालतं, कितपत कडकपण चालतो, ह्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. आता भरपूर ठिकाणी आम्ही ज्यावेळी कर्नाटक बेंगलोरमध्ये आउटलेट चालू केलं तर आम्ही ह्याच फॉर्म्युलेला तिकडे गेलो, पण तिथं लक्षात आलं की चहा आमचा पीत पहिल्या ज्या 15 दिवसात चहा कस्टमर पीत असताना आहे 2 सिप पिणार आणि ठेवून जाणार. आम्हाला कळायला ते 15 दिवस गेले की लोक चहा सोडून का जात आहेत.
ते म्हणजे लोक चहा मग नंतर विचार केला, सगळ्यांना फीडबॅक घ्यायला लोक सांगत नव्हते त्यावेळी की का आहे. मग नंतर एक दोघं जण ओळखी झाल्यानंतर त्यांना विचारायला चालू केली की तुमचा चहा खूपच गोड आहे, खूपच गोड आहे. म्हणजे आम्ही इथं जे दुधामध्ये साखर टाकतो त्याच्या निम्म साखर तिकडे लागतं. हे कळायला आम्हाला जवळपास महिना ते 1.5 महिना गेला. कारण का बेंगलोर हे आयटी सेक्टर आहे. आयटी सेक्टर असल्यामुळे पूर्ण यंग क्राऊड आहे आणि वेल नोन सिटी आहे. त्याच्यामुळं हेल्थकडं बघण्याचा दृष्टिकोन त्या लोकांचा वेगळा आहे. हेल्थ कॉन्शियस आहे इन शॉर्ट. म्हणजे चांगलं खाणार, चांगलं पिणार, व्यायाम वगैरे करणार. आपल्याकडे काय साखर खूप सारे लोक म्हणजे शुगरचं लेवल चहामध्ये खूप चालतं इकडे, तर तसं तिकडं नाही. मग ते ह्या गोष्टी रिसर्च अँड डेव्हलपमेंट ही गोष्ट खूप महत्वाची आहे. कारण त्याचं आपलं इव्हन बिझनेस चालू करताना ते आपलं प्रोडक्ट चालेल का नाही, ते प्रोडक्ट आपण कोणासाठी बनवतोय, कशासाठी बनवतोय, त्याचं पॅकेजिंग कसं असेल, त्याचं लेबलिंग कसं असेल, त्याचं मार्केटिंग कसं असेल. इव्हन फक्त तुमच्याकडे क्वालिटी आहे म्हणून दुसऱ्या गोष्टी कडे दुर्लक्ष करणं हे चुकीचं आहे. आज खूप साऱ्यांकडे टॅलेंट आहे, खूप अशी वेल नोन पुण्यात जी ब्रँड आहेत, ब्रँड म्हणजे हॉटेल आहेत, त्यांच्याकडे खूप क्वालिटी आहे पण त्यांचं मार्केटिंग नाही किंवा काय नाही. तुमच्या सगळ्या गोष्टींवरती भर असला पाहिजे. सर प्रॉब्लेम्स आले तर त्यांना हँडल कसं करायचं? प्रॉब्लेम आले तर प्रॉब्लेम का आला आणि कशामुळे आला हे तुम्ही ह्याच्या मुळाशी पोहोचला तर तुम्हाला उत्तर मिळेल. तो प्रॉब्लेम कुठून आला आणि का आला तर 100% ते प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल. आणि सर सुरुवातीला तुम्ही पॅरेंट्सला कन्व्हिन्स करण्यासाठी म्हणजे काय केलं? म्हणजे सुरुवातीला शक्यतो सुरुवातीला तर विरोध तर होताच, पण मी ठाम होतो की मला हे करायचंच आहे. मी ठाम असल्यामुळं ते शक्य झालं. त्यांनी म्हणले की नाही तू बघ बाबा तुझं तू काय करतोस तिथं पैसे तर काय तुला मिळणार नाही, तू आहेस. सर तुम्हाला अशी कधी निगेटिव्हिटी आली नाही का की म्हणजे एवढ्या वेळेवर मी स्टार्ट करते पुढे काय होईल? नाही आले ना, अजूनही येते. बिझनेस आहे म्हणजे माणूस एवढा सक्सेस झाल्यामुळे त्याला तो पॉझिटिव्ह आणि तो एकदम एनर्जेटिकच असेल असे नाही. प्रत्येक गोष्टी संकट येत असतात, प्रॉब्लेम्स येत असतात, त्याला सामोरे आपणच जायचं. कारण हे सगळं डोलारा आपणच उभा केलंय म्हणल्यावर त्याला सामोरं पण आपणच जायचं. इव्हन मध्ये केसेस सुद्धा टाकल्या पाहिजे आमच्या की तुमच्या चहामध्ये असं आहे तसं आहे, पण त्यातनं काय शेवटी निष्पन्न तर काय झालंच नाही. कारण आपण प्रामाणिकपणे कष्ट करतोय तर प्रामाणिकच असतो, त्यात काय. सर गेले 2 वर्ष कोरोनाच्या काळामध्ये सगळे इंडस्ट्री स्टॉप झाल्या, म्हणजे त्यांना सगळ्यांना फटका बसला. तुमच्या ब्रँडला काय कसं? आमचा ब्रँड तर कसं आहे, रिस्ट्रिक्शन भरपूर असल्यामुळे हॉटेल इंडस्ट्री ओपन करायला परमिशनच नव्हती गव्हर्नमेंटकडून. तर मागचा लॉकडाऊन हा असाच गेला, कारण पूर्ण व्यवसायच ठप्प झाला. ना इकडून 1 रुपये ना इकडून 1 रुपये. मग ह्या लॉकडाऊन मध्ये पण असंच झालं. पूर्ण सगळे शॉप मला वाटतं 1-2-2.5 महिने बंद होते. मग त्यात वेळा आम्ही ठरवलं की आपला व्यवसाय कशावर चालतो तर जे फ्रँचायझी आउटलेट आहेत त्याच्यावरती मूळ सगळं चालतं. तर त्यांना आम्ही रॉ मटेरियल प्रोव्हाइड करतो. साखर असेल, पावडर असेल, मसाला असेल, इव्हन बेकरी आयटम, स्नॅक्स, कुकीज वगैरे ते आपण सगळं प्रोव्हाइड. तर शॉपच बंद असतील तर आपलं कसं चालणार? आपल्याकडे 1 रुपये ना येतं राहिलं पाहिजे दिवसेंदिवस. मग त्यावेळी आपण विचार केला की ग्रामीण भागात आपलं नाव झालेलं आहे, त्यामुळे आम्ही ग्रामीण भागासाठी चहा पावडरचं ब्रँड शेटजी चहा नावाने चहापत्ती आपल्याकडे पॅकेट्समध्ये रिटेल काउंटर्समध्ये, ग्रॉसरीजमध्ये किंवा डीमार्टला, किराणा शॉप्समध्ये मिळतात. त्याच्यामध्ये आम्ही लॉन्च केलेलं आहे. 3 महिने झाले. हे आम्हाला कधी कळालं ज्यावेळी मागचा लॉकडाऊन, ह्या हप्ताचा लॉकडाऊन होता, हा एकदम स्ट्रिक्टच होता. बरेचसे फॅक्टरीज आउटलेट सगळे बंद होते. आमच्याकडे जवळपास 5 ते 6 टन चहा पावडर शिल्लक पडून होती. सगळंच बंद असल्यामुळं, फॅक्टरीमध्ये बंद असल्यामुळे चहाचं जे काउंटरला होतं, जे मोठमोठे ब्रँड सेल करायला ते महिन्यातून कमीच झालेले. एवढे कमी झालेले की गावातले आमचे दुकानदार शोधत होते की चहा पावडर कुठे मिळते, कस्टमरला झालं चहा पावडर कुठे मिळते. मग आमचे स्वतःचं किराणा दुकान असल्यामुळं मग भावाला म्हणलं की हे आहे शिल्लक, हे विक. हे ते फक्त महिन्याला 200 किलो एका शॉपमध्ये आम्ही जर खपवत होतो ते किराणा शॉपमध्ये, तर आम्ही 5 ते 6 टन विदिन मंथ मध्ये आमच्या फक्त एका गावात लूज मध्ये सेल करून टाकलो. मग लक्षात आलं की आपलं काही नाही चाललं
तर माणूस सगळ्यात उठून पहिला चहाच पितो. तर आपण पावडरमध्ये आपण उतरूया ह्या दृष्टिकोनातून आपण ते एंट्री केलेलं आहे. असे जोपर्यंत तुमचं संकट येत नाही तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी सुद्धा दिसत नाही. सर तुम्ही म्हणजे बेंगलोरमध्ये जेव्हा ब्रांच काढली त्यावेळी म्हणजे तिथली भाषा पण येत असेल आणि कल्चर पण म्हणजे माहित नसेल, मग तेव्हा तुम्हाला असं नाही वाटलं की तिथून सोडून येऊन? नाही, भाषा तर आम्हाला येत होत्या, कारण तिकडं आम्ही स्वतः आउटलेट टाकलेलं, पण बघणार आमचा भाऊ होता, त्यामुळे आम्हाला दोघांना सुद्धा पण सेट करायला पहिल्याचे 1.5 महिने मी स्वतः होतो तिकडं. काय काम असेल तर इकडे येऊन जाऊन अपडाऊन करायचो. पण तिथं करण्याआधी पण आम्ही जागा आणि बाकीची जे आहेत ट्रॅडिशन किंवा जिथं चहा चालतं तिथला चहा, तिथलं लोकांची कॅपॅबिलिटी किंवा लोकांना ते चहा पिण्यामागचा उद्देश काय लोकांचा, ह्या सगळ्या गोष्टी अभ्यास केल्यानंतरच मग टाकलं. पण सुरुवातीला आम्हाला खूप जड गेलं, एवढं जड गेलं की इथं 1000 रुपये आम्ही दिवसाला सेल करत होतो आणि भाडं कमी. तिकडं तर जवळपास रेंट एका शॉपचं होतं जवळपास 50,000 ते 60,000 रुपये रेंट होतं. पण सेल मात्र पहिला 1 महिना फक्त 50 ते 60 कप होत असेल. पण लोकांची टेंडन्सी करण्यातच आम्हाला 1.5 महिने गेले, कारण शुगर एवढं चालत नाही तिकडं. मार्केटिंग तर आम्ही फुल फ्लेज न केलेलं, पण ज्यावेळी परफेक्ट तो आम्ही कप लॉन्च केला, म्हणजे जो कडकपण असेल किंवा शुगरची लेवल असेल ते ज्यावेळी लॉन्च केलं, व्यवस्थित केलं, सेट केलं, त्यावेळी तो 50 कपाचा सेल 1500 कपापर्यंत गेलेला आहे. ते 3-4 महिने हळूहळू सेलचा ग्रोथ. तर आता 1500, 1600, कधी 1800 कपचा सेल आहे त्याचा डेलीचा. तिथं तुमच्या किती ब्रांच आहेत मग आता? सध्या एकच आहे, आता 2चं काम चालू आहे. प्रत्येक ठिकाणी येत असतात, कॉन्टॅक्ट होत असतात, डील होत असतात, प्रत्येक गोष्टीला टाइम लागत असतो. सर तुम्ही रॉ मटेरियल जे तुम्ही स्वतः म्हणजे सुरुवातीला सुरू केलं रॉ मटेरियल स्वतःच होतं? स्वतः चहा पत्ती ते सगळं हो, स्वतः? सगळं स्वतः. म्हणजे सुरुवात करताना तुम्ही रॉ मटेरियल पासूनच स्वतः म्हणजे हो, सगळं पूर्ण स्वतः. स्वतः? इव्हन मसाला सुद्धा मी मिक्स करायचो. त्यावेळी ज्यावेळी होते 5-6 आउटलेट त्यावेळी सुद्धा मी मसाला स्वतःच मिक्स करतो. घरातल्यांना कोणतेही काहीच माहित नव्हतं मी काय मिक्स करतो. फक्त त्यांना मेजरमेंट दिलं की एवढं मसाला त्या फक्त पॅकेटमध्ये गेलं पाहिजे. पण मिक्सर जे आहे ते फक्त एकमेव मी होतो. मग ज्यावेळी हे सगळं वाढलं त्यावेळी माझा भाऊ आणि माझी आई त्यांना मी ते सगळं सांगितलं आणि ते स्वतः बाकी कोणाला माझी बायको आहे, बायकोला पण माहित नाही मसाल्यामध्ये किती ग्रॅम मध्ये कुठला मसाला कशाची मिक्स करतो. आयडिया तुम्हाला कशी आली? म्हणजे कुठली? कशी? मसाला बनवण्याची. कसं होतं, ज्यावेळी आम्ही MBA ला पुण्यात होतो त्यावेळी अभ्यास तर करायचोच नाही, पण ज्यावेळी पेपर यायचा त्यावेळी अभ्यास करायचो. मग त्यावेळी नाईट मारायचे 2-2, 3-3 वाजेपर्यंत. मग 3-3 चहा एवढं उशीर जागण्यासाठी आम्ही चहाच प्यायचो. मग ते चहा करण्यासाठी मुलं मलाच करायला सांगायची रूम मध्ये की तू चहा भारी बनवतो. आणि त्यावेळीपासून मला फूड इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे मी जे काही खाण्याचे पदार्थ बनवत होतो किंवा काय ते प्रामाणिकपणे मन लावून बनवत होतो, त्यामुळे ते जमलं. आणि पुण्यामध्ये भरपूर एक्सपिरियन्स आहे, प्रत्येक हॉटेल आणि प्रत्येक गल्ली बोळात पिंजून काढलेलं आहे. त्यामुळे कुठं गेल्यावर कशी टेस्ट असते, कुठल्या टेस्टला लोकांचा रिस्पॉन्स आहे ते चांगलंच माहित होतं. त्या पद्धतीनंच मी ते मसाल्याचं मिक्सर आणि टेस्ट डेव्हलप केली. सर एखादी नवीन व्यक्ती आहे तर तुम्ही तुमच्या चहाची रेसिपी त्यांना कशी सांगा? चहाची रेसिपी नाही, चहाचं फॉर्म्युला सेट केलेलं आहे. मी आताही तुम्हाला सांगू शकतो की मसाले सेट केलं. एवढ्या ग्रामचा मसाला आहे, पॅकेट आहे, पावडरचं पॅकेट आहे, साखरचं पॅकेट आहे, एवढं ते फॉर्म्युला सेट केलेलं आहे. एवढं घालून एवढं वेळ उकळायचं, चहा तयार होतो. पण मसाल्याचं सिक्रेट किंवा चहापत्तीचं सिक्रेट हे कोणालाच नाही शेअर केलं. आणि सिक्रेट राहिलंच पाहिजे. आजही कोक एवढा मोठा ब्रँड आहे, पण कोक मध्ये मिक्सर होणारा पदार्थ आजही एकाच व्यक्तीला माहिती. कोक असेल, पेप्सी असेल. सर शेटजी चहाच्या नावाचं काय गरज आहे? नावाचं ज्यावेळी ठरवलं की चहाचं दुकान काढायचं, तर बरेच माझे क्लोज फ्रेंड होते जे असं त्याच्या आधी एक 5-6 महिने फेसबुकचं त्यावेळी थोडंसं ट्रेंड होता, आताही आहे. पण फोटो टाकल्यानंतर मित्र असे एकमेकांना कमेंट करायचे, सावकर, आमदार, खासदार. त्यावेळी तो एक माझा मित्र होता, तो मला सारखं शेटजी म्हणून कमेंट करायचा. तो माझा एकदम जवळचा मित्र होता. त्यानंतर ते पण होतं, ते असं नावाकडे त्या दृष्टीने बघितलं नव्हतं.
पण ज्यावेळी चालू केलं त्यावेळी मग त्याला अरे नाव काय ठेवायचं, हे शेठजीच नाव ठेवायचं, मी त्याला शेठजीच नाव, मग विचारलं शेठजी. मग आणि मला नावातही असं पाहिजे होतं, कारण नाव बघून पहिला सुरुवातीला नावानं आपली ब्रँडिंग होणार आहे, चहाने होणार नाही. पण नाव असं ठेवायचंय की लोकांना ते माहिती असेल आणि त्याचं ब्रँडिंग लवकर झालं पाहिजे. एखादा सपोज नवीन अवघड शब्द आणला तर लोकांना कळणार नाही, किंवा एखादा आल्यानंतर कळेल की बाबा हा या चहावाल्याकडे गेलो. पण आजही शेठजी चहा माहित नसेल, पण शेठजी हा वर्ड पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. कारण मोठमोठ्या लोकांना लोक शेठजी म्हणतातच. इव्हन काही लोकांना अजूनही मिरजेत किंवा आसपास लोक आहेत जे चहा आमचा माहित नाही, पण शेठजी हा शब्द माहिती आहे सगळ्यांना. त्याच्यामुळे मी नाव ठरवताना किंवा नाव ठेवताना पण हे डिसाईड केले की आपल्या ब्रँडचं नाव असं असलं पाहिजे जे ब्रँडिंग लवकर व्हायला पाहिजे, तर फास्ट ग्रो होणार. सर तुमच्या आता जे तुम्ही शेठजी चहा जे नाव ठेवलंय, तुमच्या नावाचा म्हणजे आता तुम्ही फेमस आहे त्याबद्दल अनेक म्हणजे बाकीच्या लोकांनी पण स्वतः चालू करून शेठजी चहा हे नाव दिले, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? नाही, कुठं दिलंय? म्हणजे बऱ्याच ठिकाणी एकेकानी लिहिलेलं असते की शेठजी चहा. नाही, शेठजीच्या आता आम्ही ज्यावेळी चालू केलं त्यानंतर आपण नाव ट्रेडमार्क रजिस्टर्ड केलेलं आहे. तर 2 ठिकाणी झालेलं नाव, पण त्याच्यावरती लिगल ऑब्लिगेशन घेऊन ते सॉल्व्ह केलेलं आहे. म्हणजे ते अजून एक सॉल्व्ह झालेलं आहे, एक केस चालू आहे सध्या. तुम्ही कसं आहे, तुम्ही नावाचं कॉपी करू शकता, बरोबर आहे, तेच म्हणणं आहे. पण क्वालिटी आणि टेस्ट हे नाही कॉपी करू शकत. आणि भरपूर कायदे आहेत. तुम्ही नावाची कॉपी जर करायची असेल तर कायदे खूप भरपूर आहेत. तुम्ही त्याच सेक्टरमध्ये इव्हन एक उदाहरण झालेलं, सॅमसंगनं फक्त स्ट्रक्चर जे ऍपलचं ऍपचं स्ट्रक्चर होतं ते कॉपी केलेलं 2020 2000 किंवा 2001 साली वगैरे. त्यांनी ऍपलने केस टाकलेली. आत्ताच मला वाटतं 2016 का 17ला ते केस लागली. जवळपास 10,000 कोटीचा दंड बसला सॅमसंगला. खूप कायदे आहेत त्यातून हे म्हणतात. सर एकेकांना बिझनेस स्टार्ट करायचा असतो, म्हणजे आता 12वी नंतर ज्याचं वय असतं मला बिझनेस करायचा आहे, त्यांच्यापाशी एकेकांची आर्थिक परिस्थिती खूप डाऊन असते, खरं त्यांच्या बिझनेसचं स्वप्न मोठं असतं. मग त्यांना शून्यामधून सुरुवात करायची असते, त्यांच्यासाठी काय म्हणाल? म्हणजे त्यांनी कर्ज काढून बिझनेस करावं का? हे सुरुवातीला कुठलेही कर्ज काढून बिझनेस करू नका. इव्हन आपल्या जे मित्र असतील किंवा आजूबाजू पाहुणे असतील त्यांच्याकडनं तुम्ही उधारी घेऊ शकता, त्याला कर्ज म्हणता येत नाही. तर अशातून तुम्ही शून्यातून स्टार्ट करू शकता. असं कुठलाही बिझनेस नाही की मला आता बिझनेस करायचा आहे, मला करोड रुपये पाहिजे, तो शून्यातनंही चालू करू शकतो. मला चहाचं सेटअप करायचं होतं, पण ते स्ट्रक्चर उभं करायचं होतं म्हणून मला त्या गोष्टीसाठी 5-6 लाख रुपये पाहिजे होते. आणि ते मला इझी होतं जमवणं तेवढे पैसे, कारण भरपूर माझे मित्र चांगले होते, मदत करणारे होते आणि रिलेटिव्ह पण होते, त्यांनी मदत केली. अजून एक सांगतो, एक कुठल्या तरी महान व्यक्ती म्हटलेलं आहे, युअर नेटवर्क इज अ नेटवर्थ. तुमच्या आसपासची मंडळी आहेत तेच तुमची संपत्ती आहे. तुम्ही ती लोक जमवा. नवीन ठिकाणी जाताय, कुठे जाताय, आता बरेच मला कार्यक्रमाला इन्व्हाइट करतात, या तुम्ही इकडे. मी आवर्जून जातो कारण तिथं मला बोलवणारा व्यक्ती मी त्या व्यक्तीला ओळखत असतो. पण तिथं बरेचसे येणारे व्यक्ती हे मला ओळखत नसतात किंवा मी त्यांना ओळखत नसतो. तिथं ओळख झाल्यानंतर कम्युनिकेशन होतं, तुम्ही काय करता, हे काय करता, माणसं जमवा. बऱ्याच ठिकाणी मी गेल्यानंतर बऱ्याच लोकांची ओळखी होतात, नंबर घेतात, परत कॉन्टॅक्ट होतात. आता जे फ्रँचाईज झाले त्यातले 25% फ्रँचायझी हे फक्त ओळखीनं कॉन्टॅक्ट झालेले आहेत. जे आधी होते एकदम टच मध्ये असणारे व्यक्ती नव्हते, जे आधी ओळखीचे तू काढलायस, मला पण फ्रँचायझी घ्यायची. त्यामुळं जिथं जाईल तिथं तुम्ही लोक जमवा. सर एका बिझनेसमॅनकडे कोणते स्किल्स असले पाहिजे? असं काय नाही, बिझनेसमॅनकडे स्किल असले पाहिजेत असं काय नाही. सगळ्या माणसांकडे प्रत्येक गोष्टीचं स्किल असलं पाहिजे. पर्टिक्युलर बिझनेसमॅनसाठी काय? बिझनेसमॅनसाठी एवढंच सांगू शकतो की काम करण्याची, झोपायचं टायमिंग नसतं. बिझनेसमॅन झोपायचं टायमिंग नसतं, खायचं टायमिंग नसतं, उठायचं टायमिंग नसतं. त्या गोष्टीची सवय असली पाहिजे. रात्रभर जर काम लागलं तर रात्रभर काम करण्याची जिद्द असली पाहिजे, तरच तो बिझनेसमॅन सक्सेस होऊ शकतो.
नाहीतर नाही आता मला 10 वाजलेत आणि मला झोपायचं आणि मी काय काम करणार नाही, उद्या काय असेल ते 8 नंतर उठल्यानंतर बघू, असं करायचं तो बिझनेस पण सक्सेस होणार. सर कोणतंही काहीही स्टार्ट केलं तर आपल्याकडं 2 महिने तर असावं. 2 मागे तर असावं. हम्म. काही नाही सांगितलं तरी असं तुमच्याकडे कोणता नाही, मी सुरुवात विचार केलेला, पण मी विचारच केला नव्हता की दुसरा मार्गाचा, हेच करायचं आणि हेच सक्सेस करून दाखवायचं, हेच मी ठरवलं. ते झालं तर मी ते करेन. दुसरा मार्ग मी ऍक्च्युली असायला पाहिजे, पण मी त्यावेळी ठेवलाच नव्हता. कारण ते जर ठेवलं असता तर मग सपोज एका दिवसात 2 दिवस सेल झाला नसता किंवा कोण काय बोलले असते, मग ते हे बंद करूया, पण हे आता चालू करेल, त्यावेळी तो विचार आला असता. एकच विचारावर तुम्ही जायचा तर रस्ता बघितला असता तर तुम्ही त्या एखाद्या डेस्टिनेशनला पोहोचण्यासाठी तोच रस्ता पकडलाय, आजूबाजूला दुसरा रस्ता असेल, अरे इकडून जाते का बघा, तुम्ही गेला तर ते भटकणार तुम्ही दुसरे गोष्टी. त्यामुळे मी टार्गेट एकच ठरवली, हेच करायचं आणि हेच सक्सेस करून. सर म्हणजे तुमचं म्हणजे बिझनेसच्या क्षेत्रात म्हणजे कॉम्पिटिशन असते, तर त्या कॉम्पिटिशन मध्ये म्हणजे आपला हे कॉन्फिडन्स लो होऊ नये म्हणून तुम्ही नाही, बरोबर, प्रश्न चांगला आहे. नाही म्हणजे प्रश्न चांगला आहे. आमच्या आता ह्या बिझनेसमध्ये कॉम्पिटिशन तर भरपूर आहे, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. पण आपण स्ट्रक्चर आणि मार्केटिंग आणि क्वालिटी ह्या 3 गोष्टींवरती आपण फोकस केलेला आहे. एक तर क्वालिटी असली पाहिजे आणि मार्केटिंग आपली स्ट्रॉंग आहे, त्यामुळे लोक आजही शिर्डीच्याला पसंत करतात आणि येतात. सर तुमचं येणाऱ्या 4-5 वर्षाचं टार्गेट? पुढच्या वर्षाचं टार्गेट आमचं 100 आउटलेट पूर्ण करण्याचं आहे आणि पुढच्या 5 वर्षामध्ये 500 ते 600 आउटलेट्स पूर्ण करण्याचा आमचा टार्गेट आहे. आणि हे आउटलेट बद्दल झालं तर आता आम्ही हे आउटलेट चालू करून जवळपास 4 प्रोडक्ट आणले. एक असेल कुकीज असतील, बिस्किट असतील, नानकढाई असतील, क्रीम रोल असेल, टोस्ट असेल, हे जे स्नॅक्स आयटम्स लागतात चहाबरोबर ते आम्ही चालू केलेले आहेत. आता येणाऱ्या पुढच्या प्रत्येक वर्षात किमान एका वर्षाला 3 ते 4 प्रोडक्ट आम्ही नवीन लॉन्च करणार आणि आता 1-2 प्रोडक्टचं काम पण चालू आहे. सर तुम्हाला आता तुम्ही जे म्हणता कुकीज, क्रीम रोल, ही जी आयडिया कशातून आली, म्हणजे चहामधून इकडच्या गोष्टीला तुम्ही कसं बिझनेसमध्ये हे केला? ज्यावेळी चालू केलं त्यावेळी लोक काय खायला आहे काय, चहा बरोबर आता कसं आहे, आपल्याकडे शक्यतो 4 नंतर चहा जास्त कंझ्युम केला जातो, कारण ग्रामीण भागात आलेले असतात किंवा कोण घरी ऑलरेडी चहा पिऊन आलेले असतात. ते दुपारी काहीतरी चहा म्हणजे नुसतं चहाच नाही, थोडं काहीतरी पोटाला हातभार लागावा म्हणून लोक आपल्याकडे बिस्किट असेल किंवा क्रीम रोल असेल किंवा खारी असेल हे कंझ्युम करतो प्रत्येक ठिकाणी. त्यावेळी आम्ही मग लोकल मार्केटचं चालू केलं होतं. मग नंतर ज्यावेळी फ्रँचायझी आउटलेट चालू केल्यानंतर लक्षात आलं की ह्याचा आपल्याला बेनिफिट होऊ शकतो, आपण चालू केलं. त्या दृष्टीने सगळा अभ्यास करून चालू केलं. त्यात आम्ही जास्त एवढं डोकं लावलेलं नाही, कारण बेकरी आयटम आले की त्यात ते मैदा आला, ते ओव्हन आलं, ते मिक्सर आलं, ते भाजायचं आलं, ते आम्ही एका थर्ड पार्टीला दिलेलं आहे. थर्ड पार्टी सगळं ब्रँड आपला मॅन्युफॅक्चर्ड बाय आणि मार्केटेड बाय आम्ही असं करून ते केलेलं आहे. इव्हन बरेचसे ब्रँड आज तुम्ही हिंदुस्थान युनिव्हर्सचं प्रोडक्ट सगळेच वापरतात. प्रत्येक मला वाटते एका रिसर्चच्या दृष्टीने भारतातल्या 99.99% घरांमध्ये हिंदुस्थान युनिव्हर्स प्रोडक्ट वापरले जाते आणि ऑलमोस्ट 70% प्रोडक्ट हिंदुस्थान युनिव्हर बनवत नाही, त्यांच्या फॅक्टरीज नाहीत. इव्हन पार्ले सुद्धा पार्लेची फॅक्टरी आधी मुंबईमध्ये होती, नंतर ते इकडे शिफ्ट केले. पण आज पार्लेची फॅक्टरीमध्ये 98% पार्ले बिस्किट हे स्वतः पार्लेच्या फॅक्टरीमध्ये बनत नाही. कारण नवीन एखादा सपोज आता सेट बिझनेस आहे, वाढवायचं, एक्सपान्शन करायचं आहे, नवीन एक्सपान्शन करायला एवढं पैसा आणा, वेल सेटल्ड बेकरीज असतील किंवा तुम्हाला जे काय प्रोडक्ट बनवायचं असेल त्यात आहे, त्यांना तुम्ही गाठा, त्यांच्याकडे बनवा, रॅपर तुमचं द्या, जे काय असेल तुमचं प्रोडक्ट चालू. सर तुम्ही म्हणजे मार्केटिंग कशा पद्धतीने सुरू केलं? पहिले मार्केटिंग ऑफलाईन सुरू केलं का ऑनलाईन वेबसाईटद्वारे? सगळ्या पद्धतीचं मार्केटिंग. कसं आहे, एकाच स्त्रोतावर अवलंबून मार्केटिंग हे होत नाही. सगळ्या दृष्टिकोनातून सगळी वेज किंवा सगळ्या सोर्सने त्या लोकांपर्यंत हॅम्बरिंग झालं पाहिजे. सुरुवातीला आम्ही बॅनर्स लावले, फेसबुक, इंस्टाग्राम, पेड प्रमोशन म्हणजे नुसता पोस्ट करणे नाही,
तर ते खूप डीप मध्ये अभ्यास आहे. ते पैसे द्यावे लागतात फेसबुक आणि इंस्टाग्रामला. ते आता तुम्हाला इथं बसलाय, मी माझी ऍड तुम्हाला दाखवू शकतो, तुम्ही फक्त फेसबुक उघडायचं. एवढे सोशल मीडियामध्ये किंवा इंटरनेटमध्ये ताकद आहे सध्या. तुम्ही जरी माझ्या पेजला लाईक केला नसेल किंवा फॉलो केला नसेल तरी मी तुम्हाला माझी ऍड किंवा माझ्याबद्दलचे जे काय मला ऍड करायचे ते तुम्हाला दाखवू शकतो. त्या पद्धतीने सोशल मीडियाचं पेड प्रमोशन चालतं, न्यूज पेपरमध्ये जातं, इव्हन रेडिओला चालतं. सगळ्या गोष्टीकडून मार्केटिंग करतो. किंवा आता नवीन वर्ष आलं तेव्हा आम्ही 10 ते 15,000 कॅलेंडर्स वाटले आपल्या ब्रँडिंगचे. पावसाळा आला त्यावेळी छत्री, आपण ब्रँडिंगची छत्री केली, छत्री वाटली. सगळ्या दृष्टिकोनातून मार्केटिंग केलं तरच नाव हॅमरिंग होतं. तुम्हाला प्रफुल्ल बिल्लोरे म्हणून MBA चायवाला. MBA चायवाला, त्यांनी सुद्धा म्हणजे सुरुवात त्यांनी शून्यातूनच केली. त्यांनी MBA म्हणजे त्यांना MBA शिकायचं होतं, परंतु त्यांना ऍडमिशन मिळालं नाही म्हणून त्यांनी हे केलं. त्यांनी फक्त झिरोतून सुरुवात केली. फ्रँचायझी म्हणजे त्यांनी आधी कारमध्ये जाऊन देते. म्हणजे त्यांच्याबद्दल तुमचं म्हणणं काय? त्यांनी म्हणजे जी सुरुवात केली रस्त्याच्या कडेला, त्यांच्याबद्दल म्हणजे म्हणणं काय तुमचं? त्यांनी ही सुरुवात केली ते तुम्हाला का कळालं? एक चांगल्या पद्धतीने त्याने मार्केटिंग केलं म्हणूनच तुम्हाला कळालं किंवा तुम्हाला माहित असेल. सगळी गोष्ट मार्केटिंग वरती. त्या माणसाला मी भेटलोय, बघितलंय, आमचं संभाषण झालं नाही, गेलेलो आम्ही इकडे, पण त्यावेळी आम्हाला माहित नव्हतं की तोच प्रफुल्ल बिल्लोरे. म्हणजे एवढं ते खूप वर्षाआधीची गोष्ट आहे. त्या माणसाकडे खरंच मार्केटिंगचे स्किल जबरदस्त आहे. त्यांनी त्या लेवलचं मार्केटिंग केलं म्हणूनच त्या लोकांना आज माहिती आहे की MBA चायवाला. मार्केटिंगमध्ये खूप ताकद आहे. त्यांनी त्यांचं ब्रँड चालू केला. त्यांचं चायवाला म्हणतात पण त्यांची कन्सेप्ट कॅफेची कन्सेप्ट आहे. आम्ही भरपूर फिरलोय त्यांचे स्टोर्स वगैरे. त्यांची चहाला मला वाटतं त्यांचा जेवढा एका कॅफेचा टर्नओव्हर होतो त्यातला 1-2% चहासाठी असेल, बाकी सगळं खाणं पिणं बाकीच्या गोष्टी आहेत. त्यांनी सुरुवात केली एका चहाच्या ठेल्यापासून, पण ते आता ती कॅफे मॉडेल आणि त्यांचं नाव भरपूर झालंय. त्यांनी त्यांचं कॉन्सेप्ट वेगळा आहे सध्या. आता बिझनेसच्या क्षेत्रात तुमचे आदर्श सर्व बिझनेसच्या क्षेत्रात तुमचे आदर्श मी मुकेश अंबानी या व्यक्तीला मानतो. कारण तो व्यक्ती म्हणजे एखादा बिझनेस करायचा झाला तर तो सक्सेसच करून दाखवतो. ऑलमोस्ट त्यांचे बिझनेस कुठले फेल नाही आहेत. आणि त्यांच्याकडून हे शिकण्याला मिळालं. जिओ आता ऑलमोस्ट तुमच्याकडे जिओ सिम असेल. इव्हन यंग क्राऊड मध्ये जेवढ्यांच्याकडे अँड्रॉइड फोन आहे जिओ सिम आहे. जिओ ही सिम तुमच्यापर्यंत का पोहोचलं? कारण त्यावेळी मोठमोठे प्लेयर, मोठमोठ्या कंपन्या, भारताचं टेलिकॉम सेक्टर खूप मोठं होतं. टर्नओव्हर खूप मोठं आहे, पॉप्युलेशन खूप मोठं असल्यामुळे टेलिकॉम सेक्टरचं कन्झम्पशन जास्त होतं. तर खूप मोठमोठे कंपन्या येण्याचा प्रयत्न केला पण ते सक्सेस झालं नाही. इव्हन टाटाचं सुद्धा असतो, टाटा डोकोमो तिने एंटर केलं पण ते फेल गेले. जिओने सक्सेस करून का दाखवलं? जवळपास त्यांनी 4-4.5 लाख करोड रुपये इन्व्हेस्ट केले फक्त मार्केटिंगवर. फ्री इंटरनेट मार्केटिंग, एवढं मार्केटिंग त्याने एवढं सगळीकडे हॅमरिंग केलं. जिओ प्रत्येकांचं कन्सेप्ट होता की किमान 2 वर्षात भारतातले जे युजर्स आहेत त्याच्या 50% हा कस्टमर जिओच असला पाहिजे. ते आता ऑलमोस्ट आहे 40-45% त्यांचे युजर्स आहेत. बाकीचे मग 4-5 जे कंपनी आहेत ते आहेत. त्यांनी मार्केटिंग चांगल्या पद्धतीने केलं. इव्हन कोपऱ्यात तुम्हाला इथनं 10 मिनिटं चालत गेला तरी जिओचं एक कोणतरी होर्डिंग लावून बसलेला असेल, जिओ सिम. 4-5 वर्षापूर्वी कोण घेतलं असेल सिम कार्ड, मी पण त्यावेळी घेतलं किंवा आम्ही पुण्यात होतो त्यावेळी आले तर काय करायचं घेऊन, आता ऑलरेडी आहे आपल्याकडे सिम कार्ड. पण नंतर त्याचं महत्व कळालं की अरे हा इंटरनेट फ्री होते, आपल्याला गरज काय आहे. त्या माणसानं आत्ताच्या पब्लिकचं गरज ओळखली काय, इंटरनेट. पुढे फ्युचरमध्ये इंटरनेटशिवाय कुठलीही गोष्ट चालू. तुम्ही आज एक दिवस मोबाईल बंद करून दाखवा आणि राहून दाखवा, कोण राहते का बघा. तर ती गरज त्या माणसाने ओळखली आणि ती जिओ त्यांनी चालू. मार्केटिंग खूप चांगल्या पद्धतीने केले आणि त्यांनी एवढं मार्केट कॅप्चर केलेलं आहे. तुम्ही जे एज्युकेशन घेतले ते तुमच्या बिझनेसमध्ये किती टक्के प्रभाव? ते प्रत्येक ठिकाणी एज्युकेशन कामी येतच असं नाही. एखाद्या तुम्ही जे एज्युकेशन घेतलं MBA ते नाही घेतलं तरी त्याला बिझनेस करायचा काय म्हटलं? एखाद्यानं MBA वगैरे नाही केलं बिझनेस
पण तरी त्याला बिझनेस स्टार्ट करायचा आहे. मग त्याला कितपत म्हणजे कमी प्रमाणात मी बिझनेस करायचा आहे म्हणून MBA करायला गेलो नव्हतो. सगळ्यात महत्वाचं मला पुण्याचं कल्चर किंवा आता कसं त्यावेळी कसं किंवा अजूनही एवढं वेल डेव्हलप नाहीये किंवा सगळ्याच गोष्टी तुम्हाला इथे शिकायला मिळत नाही. मेट्रो सिटीत मला जायचं होतं कारण का मला बिझनेस करायचं होतं आणि बिझनेस तिकडं कशा पद्धतीनं प्रत्येकाची टेंडन्सी आहे किंवा माणसाचं बघण्याचा दृष्टिकोन प्रत्येक इच अँड एव्हरीथिंग गोष्टीला बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे ते बघण्यासाठी मी कॉलेज फक्त पहिल्या वर्षी केलं, दुसऱ्या वर्षी कॉलेजच केलेलं. पहिल्या वर्षी पण ते पण रडत करत मी फिरायचो. मी असं मनात उठलो ना जायचो, गाडी घेऊन जायचो, कुठं रस्ता चाललाय कुठं चाललाय मी असं 30-30 किलोमीटर मी गाडी घेऊन असं बाहेर पडायचो. कुठं काय चालू आहे, कुठं काय कसं चालतंय. इव्हन हॉटेलमध्ये गेल्यानंतर एखादा फूड आलं तर त्याच्याकडे बघितल्यानंतर किंवा ते प्रोडक्ट घेतल्यानंतर त्या माणसाची रिॲक्शन काय असते ह्याच्यावर सुद्धा मी अभ्यास केला की त्याची रिॲक्शन काय असेल. किंवा तो माणूस सपोज एखादा फूड माझ्या हॉटेलमध्ये गेलो, तो मागवलाय आणि खाल्लाय, त्याची रिॲक्शन म्हणजे तोंडावरून कळते बाबा असं केलं, हा खरंच तिथलं फूड चांगलं आहे, त्याला आवडले. आपल्याला तर आवडले, प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळा आहे. मला जे आवडेल ते तुम्हाला आवडेल असं नाही, असं कुणाला नाही आवडेल. त्या तसा अभ्यास मी भरपूर केलाय. त्याच्यामुळं हे सगळं म्हणजे प्रत्येक गोष्टीत उत्तरे तुम्हाला मिळत जाईल. सर तुमचं पर टोकला खर्च आणि तुम्हाला प्रॉफिट किती मिळतं? ते बिझनेसची एकदम एक गोष्ट आहे. प्रत्येक बिझनेसचं वेगवेगळे स्ट्रॅटेजीज असतात. ते तुम्ही पर्सनल आहे, मी तुम्हाला सगळं सांगतो. काय प्रश्न? तुम्ही आणि नंतर विचारा प्रत्येक शॉपला किती कप होणार एवढी शॉपला की प्रत्येक शॉपला किती तुम्ही मेन्यू राहतो, साऱ्यांना प्रॉफिट किती राहतो. सर अशी कोणती पुस्तकं आहेत जी तुम्हाला वाटतात? पुस्तकाच्या बाबतीत म्हणलं तर मला वाचण्याची आवड बिलकुल नाही, पण ऍक्च्युली पुस्तकं वाचली पाहिजे. मी पुस्तक वाचायला सुरुवात केली पण ती कम्प्लीट नाही झालं. रिच डॅड पुअर डॅड हे पुस्तक खूप छान आणि खूप इन्स्पायर केलं ते पुस्तक. ते मी थोडं 30% वाचलो, पण ते मला वाचायचं होत नाही कारण तेवढा वेळ मला असं एकाच ह्याच्यात घालायचं सवय नाहीये. ते मी पुस्तक युट्यूबवर डाउनलोड करून कुठं बाहेर लॉंग रूटला वगैरे जात असेल तर त्यावेळी मी गाडीत ऐकून ती कम्प्लीट केली होती 2 वर्षापूर्वी. सर तुम्ही प्रॅक्टिकल काही एक्झाम्पल सांगितले म्हणजे तुम्ही स्वतःहून जात होता, त्यांचे एक्सप्रेशन बघत होता आणि त्याच्यावर तुम्ही अनुमान लागत होता की बिझनेससाठी हे पाहिजे म्हणून. तशा आणखी काय काय एक्झाम्पल? हे प्रत्येक गोष्टीला प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टी आहेत. मी आता हॉटेलमध्ये जात होतो म्हणून ते लोकांचे त्या फूडकडे बघण्याचा रिॲक्शन, इव्हन डिमांड मध्ये गेल्यावर किंवा एखादं नवीन प्रोडक्ट कोणतरी घेतल्यावर हे लईच भारी मग ते उपलल्यानंतर ते प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कस्टमरचं रिॲक्शन आणि त्याचं सॅटिस्फॅक्शन हे वेगवेगळं असतं. इव्हन मी माझ्या दुकानात बसलो तर कोण नवीन कस्टमर आला किंवा जुना आला मी चहा तो सिप करत असताना मी बघत असतो की त्याचं रिॲक्शन किंवा कसं होतं. सिंगल आला की तो माणसाचं रिॲक्शन नसतं. ज्यावेळी दोघं माणसं येतात बोलणं झालं अरे आज जरा जास्त कडवट झाली थोडं छान चाय असेल कन्व्हर्सेशन ज्यावेळी दोघात होतं त्यावेळी कळतं. त्यावेळी मी ऑब्झर्व करत असतो की नेमकं काय चालू आहे. त्याच्यावर कळतं की बाबा आपल्याला काय झालं काय करायला पाहिजे. सर तुम्ही टीमला कसं मॅनेज? प्रत्येकाला कामं वाटून दिलेले आहेत की तू हे करायचं तू हे करायचं. ज्यावेळी कोण अब्सेंट असेल त्यावेळी मी सगळीकडेच बघत असतो. इव्हन दुकानात कोण एकदमच दोघं तिघं सुट्टीवर गेले मी आजही जातो चहा बनवतो कपल होतो आजही करतो काम. सर आता एकूण तुमचा स्टाफ म्हणजे किती आहे? स्टाफ पूर्ण टोटल 7-8 जण आहेत. दोघं बाहेरचं बघतात आणि 6 जण मॅन्युफॅक्चरिंगला असतात. आणि जो खालचा कामगार वर्ग आहे तो तो कामगार प्रत्येकाच्या शॉपला त्यांचा आहे. आपला त्याच्याशी काही संबंध नाही. आपण फक्त ट्रेनिंग देतो त्यांनी त्या पद्धतीने हँडल करायचं. 2 जण ठेवले ते व्हिजिटिंग सगळं बाकीचं ऑर्डर वगैरे ते बघतात. परचेसिंग आणि बाकीचं मॅनेजमेंट सगळ्या गोष्टी मी बघतो. इव्हन सगळ्याच गोष्टी मी बघतो पण जिथं कमी तिथं आम्ही असं आहे. सर एवढ्या बिझी शेड्यूल मध्ये फॅमिलीला वेळ कसं देता? तसं बघायला गेलं तर सध्या मी देऊ शकत नाही.
कधी कधी काय लॉंग रूट वगैरे असेल तरच मी घरच्यांना म्हणजे जर तसं बघायला तर नाहीच. फॅमिलीची रिएक्शन काय असते? हे त्यांना माहित आहे हा माणूस काम 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 चालू असतं. ज्यावेळी कुठं काय त्यांचं कधी काम असतं त्यावेळेस घेऊन देऊन त्यावेळेस मग वेळ देतो. नाही तर असं स्पेशली वेळ असं नाहीतर 6 ते 8 महिन्यानंतर मग आहे बाहेर वेळ वगैरे. सर बिझनेस मध्ये सुरुवात जेव्हा आपले होते म्हणजे पहिला जो स्टार्टअप असतो तो सगळा लो चालतो, त्या टायमाला टिप्स काय मिळतील? म्हणजे आपण एक सुरुवात केली आहे, आपला ब्रँड अजून कोणाला माहित नाही, तर त्यासाठी सुरुवात आपली फेमस होस तर आपल्याला म्हणजे टिकायचं असतं. ज्यावेळी तुम्ही नवीन बिझनेस स्टार्ट करत असाल एक तर रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर काम केलं पाहिजे. तुम्ही प्रोडक्ट बनवण्यापर्यंत किंवा कोणासाठी प्रोडक्ट बनवताय आणि ते प्रोडक्ट कोणासाठी बनवलंय तर ते त्या व्यक्तींना तिथं मिळलं पाहिजे. ह्या गोष्टींवर फोकस असला पाहिजे. आज BMW मर्सिडीज गाडी आहे, चांगली शोरूम आहे का त्याचं? गरज पण नाही. कारण त्यांचा कस्टमर कोण आहे? जो आज महिन्याला करोडो रुपये कमावतो तो त्यांचा कस्टमर आहे. आणि त्यांचा कस्टमर असेल तर तो येईल मेट्रो सिटीमध्ये. त्यांना प्रत्येक गल्लीत किंवा प्रत्येक सिटीमध्ये त्यांना काढून काय उपयोगच नाही ना, बरोबर? तसं तुम्ही तुमचे प्रोडक्ट कोणाला देताय त्याचं लोकेशन. आता आज चहा, मी चहा गल्लीबोळात कुठं किंवा इकडं आज हॉस्पिटल कुठेही चालू शकते, पण चहाचं कुठे गल्लीबोळात चालू शकेल का? नाही. जिथं मेन स्पॉट असेल, लोकांचं फुटफॉल ज्यात असेल तिथंच माझा हा प्रोडक्ट चालेल. हा अभ्यास केला पाहिजे. आणि नंतर मार्केटिंगचा अभ्यास केला पाहिजे की आपला प्रोडक्ट घेणाऱ्या व्यक्ती त्या व्यक्तीपर्यंत आपलं नाव कसं पोहोचवायचं हे मार्केटिंग थ्रूच होऊ शकतं. आणि सर म्हणजे आता आपला तुम्ही म्हणता आता गल्लीबोळा चहा चालणार नाही, आणि एकेकांचं म्हणणं असतं जो चौक असतो त्या चौकाच्या ठिकाणी किंवा जे मेन स्पॉट किंवा असं म्हणता म्हणजे जिथे जास्त वर्दळ माणसांची असते त्या ठिकाणी चहा कोणताही आपलं बिझनेस चालतो. त्याचं कारण काय? म्हणजे स्पॉट माणसांची वर्दळ जास्त का आपला ब्रँड? नाही असं नाही. प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या इफेक्ट करतात. आज चहा आहे म्हणलं गल्लीबोळात तर 100% चालणार नाही. जिथं माणसाचा फुटफॉल असेल किंवा जिथं माणसाची गरज आहे चहाची तर तिथं आहे. आता दुसरा गोष्ट, तुम्हाला गारमेंटचं दुकान किंवा साड्याचं दुकान मेन चौकात घालून चालणार नाही. जिथं मार्केट आहे, जिथं लोकल पब्लिक शॉपिंगला येतात तिथं ते दुकान असलं पाहिजे. प्रत्येक प्रोडक्टला लोकेशन, क्वालिटी, टेस्ट, त्याचा बायर कोण आहे हा प्रत्येक वेगवेगळ्या गोष्टी आहेत. ते तुम्हाला रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्येच तुम्ही अभ्यास केला पाहिजे की आपला आता आज तुम्ही मोबाईल विकताय, बरोबर आहे, तर तुम्हाला इथं हॉस्पिटलच्या लेनमध्ये मोबाईल दुकान टाकून चालणार आहे का? नाही. मार्केट जिथं लोकांची गर्दी आहे तिथंच तुम्ही मोबाईलचं दुकान टाकलं पाहिजे. मोबाईलचा कस्टमर कोण आहे? तर ग्रामीण भागातनं ऑलमोस्ट मोबाईल घ्यायला सिटीमध्ये येतो, बरोबर आहे, तर त्यांना तुम्ही कॅप्चर केलं पाहिजे. आता मी बघतोय इथं मोबाईलच्या भरपूर ब्रँड आहेत, त्यांचे ऍड ग्रामीण भागात भरपूर जोरात चाललेले आहे. कारण का मेट्रो सिटीमध्ये कसं आहे, थोडंसं वेल एज्युकेटेड लोक आहेत, त्यामुळे लोक काय ऑनलाईन घर बैठे मागतात. ग्रामीण भागात उत्सुकता असते दुकानात जायचं, मोबाईल बघायचं. सिटीतल्या लोकांना मोबाईलची उत्सुकता नसते बघायचं, फोडून बघायचं मगच घ्यायचं. त्यांना माहिती आहे कसलं मोबाईल आहे, तो मागवतो लगेच, ऑनलाईन ऑर्डर करतो येतं. पण ग्रामीण भागातलं कसं आहे, कस्टमर मोबाईलच्या बाबतीत मी तुम्हाला सांगतोय, तो येणार, त्याला बघणार, पहिला पीस आहे का, डेमो पीस आहे का दाखवा म्हणणार, उत्सुकता असते. त्यामुळे ती ओळखूनच ती त्या लोकांनी मार्केटमध्ये ग्रामीण भागात मार्केटिंग खूप चांगल्या पद्धतीने चालू केली आहे. इव्हन मी बाहेर फिरत असताना कुठलं होर्डिंग कसं पद्धतीने लागलंय, कोण कसं मार्केटिंग कर, इव्हन न्यूज चॅनल चालू असताना मी आता ऍड बघतोय, कोण कशा पद्धतीने ऍड करतंय, कुठले ऍड इफेक्टिव्ह आहे, काय केले त्याच्यामध्ये, हे ऑब्झर्वेशन करत राहिले पाहिजे. सपोज तुम्हाला जर बिझनेस करायचा आहे तर त्यावेळी तुम्हाला त्या गोष्टी नक्कीच उपयोगी पडतात. आणि सर तुम्ही पहिली जो ब्रांच मिरजी चालू केली, दुसरी ब्रांच टाकायची आयडिया कुठून आली? नाही, फ्रँक रिक्वायरमेंट यायला चालू केलं ना. ज्यावेळी मी बसलेलो त्यावेळी तो माणूस आला, त्यानंतर ते सगळं चालू झालं. त्यानंतर फ्रँचायझीसाठी पण आपण मार्केटिंग चालू केलं. सोशल मीडियाची टीम वेगळी आहे. बाकी त्यानंतर फिल्टर होऊन येणारे कस्टमर किंवा फ्रँचायझीसाठी रिक्वायरमेंट ते फिल्टर करून मला हे करतात, मग त्यानंतर मी त्यांना हँडल करतो.
कुणाला काय नवीन बिझनेस चालू करायचा असेल किंवा काय मदत लागणार असेल फ्युचरमध्ये तर नक्कीच या. आणि असं काही समजू नका की आत्ताच चालू केलं पाहिजे, आपल्याला सक्सेस झालं पाहिजे 28व्या वर्षापर्यंत आणि हे आणि ते, असं काहीच नाही. बिझनेस चालू करताना किंवा एखाद्या नवीन गोष्टी चालू करताना वय हे मॅटर करत नाही. आज डीमार्टचे मालक कोण आहेत माहिती आहे? राधाकिशन दामानी. त्यांनी पहिलं आउटलेट डीमार्टचं कोणत्या वयाचे चालू केले माहिती आहे कोणाला? वयाच्या 48व्या वर्षी त्यांनी पहिलं आउटलेट चालू केले 2002 साली. आज त्यांचं वय जवळपास 65-70च्या आसपास असेल. वयाच्या 48व्या वर्षी त्यांनी पहिलं आउटलेट चालू. आज 250च्या वर त्यांचे ऑल इंडिया आउटलेट्स. वय मॅटर करत नाही, अभ्यास मॅटर करतो. तुमचं स्किल, तुम्हाला असलेलं नॉलेज. प्रत्येक गोष्टीतून तुम्ही शिकत गेला पाहिजे. आणि मला माहित नव्हतं की सर तुम्हाला एवढं फ्री एज्युकेशन देत आहेत. हे खूप मोठी गोष्ट आहे, खूप म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. कारण आम्ही ज्यावेळी फिरायचो, लोकांना भेटायचो, मला ह्याबद्दल सांगा, कोणी वेळ देत नव्हतं, कोणी वेळ देत नाही. कोण तुम्हाला फ्री फुकटचं कोण सल्ले देणारच नाही. सर एवढं 7 दिवस हे करून तुम्हाला एज्युकेशन दिलं किंवा कुठले काय असेल, कॉम्प्युटरचं नॉलेज असेल किंवा बारीक सारीक गोष्टी असतील, ते तुम्हाला सर एवढं दिले. मी त्यांचं सरांचं खूपच कौतुक करतो. कारण आज कुठंच फुकट काय कोण देत नाही, कुठंच कोण काय देत नाही. किंवा आता मोठमोठे ब्रँड आहेत. असं आता विराट कोहलीचा रॉंग हा ब्रँड आहे गार्मेंटचा, क्लॉथिंगचा शर्ट वगैरे. तो स्वतःच्या कंपनीचे ऍड करायचे सुद्धा स्वतः पैसे, कंपनीकडे पैसे घेतो. माझा एक मित्र आहे, तो रॉंगच्या डिपार्टमेंटला काम करतो. तो सांगतो 4-4 कोटी रुपये विराट कोहली घेतो. पूर्ण त्याने 100% पैसे त्याने लावले आहेत. पण ज्यावेळी ऍड करायचं असतं किंवा एखादी इंस्टाग्रामवर पोस्ट करायची, करोडो रुपये चार्ज बँकेच्या अकाउंटवर पैसे पडल्यानंतरच तो प्रमोशन करतो स्वतःच्या ब्रँडची. अजून काही प्रश्न? क्लिअर. मला तुमचं असं 1 to 1च करायचं होतं. कारण मी नुसता अनुभव सांगणार, कोणाची सक्सेस स्टोरी सांगणार, तुम्ही ऐकणार आणि उठून जाणार, त्याला काय अर्थ नाही. तुम्हाला तुमचे प्रश्न माझ्यासमोर म्हणा, मला जे काय माहिती आहे तुम्हाला सांगतो. बरेच मला काय काय आज कळालं तुमच्याकडून, म्हणजे मला माहित नव्हतं. एवढं माहिती आहे, माणूस मरेपर्यंत माणूस शिकू शकतो. एवढं शिकण्यासारखं आहे या जगामध्ये. माणूस मरेपर्यंत शिकू शकतो. अजून काही कोणाला प्रश्न असेल तर विचारा. कुणाला काय नवीन काय फ्युचरमध्ये सुद्धा कुणाला काय चालू करायचं असेल, कुठल्या प्रोडक्ट बद्दल माहिती पाहिजे असेल, मार्केटिंग बद्दल किंवा काय क्वालिटी कशी, डिपार्टमेंट रिसर्च अँड डेव्हलपमेंट काय असेल तर मला कॉन्टॅक्ट करा. कधी तुम्हाला सांगायला काय ते हा नाही, रिस्ट्रिक्शन्स आहेत, गव्हर्नमेंटच्या रिस्ट्रिक्शन्स आहेत. आता आजही नॉर्मल तुम्ही गव्हर्नमेंटचे रिस्ट्रिक्शन्स खूप आहेत. म्हणजे तुम्ही कुठलाही व्यवसाय, आता काय कोविडचा काळ चालू नाही काय, तरी पण 11च्या आत प्रत्येक व्यवसाय हा बंद करावा. जर तुम्हाला चालू करायचा असेल किंवा 24 तास सेवा द्यायची असेल तर महानगरपालिकेची एनओसी घ्यायला लागते, पोलीस स्टेशनचं एनओसी घ्यायला लागतं, अग्निशामक दलाचं एनओसी घ्यायला लागतं. सगळ्या गोष्टींचं एनओसी म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट हे घ्यायला लागतं आणि ते अवघड आहे. आता पुण्यामध्ये चालतं नाईट लाईफ वगैरे, म्हणजे भरपूर एखादं पोहे रात्री चालतं. ते वेगळी गोष्ट आहे, सगळं पॉलिटिक्स आहे त्याच्यामध्ये किंवा पैसा पण इन्व्हॉल्व आहे. आणि रात्री त्या गोष्टी महाग असतात, डबल महाग असतात. तिथंच तुम्ही त्याच गाड्यावर जातो, 10 रुपये 15 रुपये मिळत होतं आणि रात्री गेला की 20 रुपये 25 रुपये. कारण ते पैसे, ती वेगळी गोष्ट आहे. आज गरज कुठली आहे? मेडिकलला 12 तास 24 तास परवानगी कोणी देऊ शकतं, कारण ती आजकालची गरज आहे. म्हणून आज भरपूर 24 तास मेडिकल चालू असणारे भरपूर ओपन झाले त्या 4 वर्षामध्ये, त्याच्या आधी नव्हतं. तुम्ही कोणता कॉम्पिटिटर ठेवलाय का? काय ते? कॉम्पिटिटर हा ठेवलाय का? नाही, मी स्वतःलाच कॉम्पिटिटर मानतो. प्रत्येक कॉम्पिटिटर
ते कन्सेप्ट वेगळे. मी आज काय केलं, उद्या काय चांगलं करेल, किंवा आज ह्या एका वर्षात काय केलंय, पुढच्या वर्षात माझं किती असलं. मी स्वतः आज या एका वर्षात मी 25 आउटलेट चालू केले, ते 25-26 कसं होईल हेच मी बघत असतो. दुसऱ्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या कंपनीला मी कॉम्पिटिटर मानतच नाही. कष्ट करा, मेहनत करा आणि अनुभव घ्या. प्रत्येक गोष्टीतून अनुभव घ्या. अनुभवानच माणूस मोठा होतो. पण 10वीला मला 90% पडले पाहिजे, 100%च पडले पाहिजे, बोर्डात आले पाहिजे असं काही नसतं. आज फेल झालेले भरपूर विद्यार्थी आहेत जे आज करोडोने कमवत आहेत. किंवा माझ्या मित्रांमध्येच आहेत जे नापास झालेले 12वीला आणि ते भरपूर चांगल्या कंपनी त्यांनी चालू करून त्यांनी पैसे मिळवत आहेत. इव्हन मी पण 10वी नंतर डिप्लोमाला ऍडमिशन घेतलेलं. 2 विषयाच्या वर माझे विषय सुटले नाहीत. 9 विषयांपैकी तुम्हाला सांगायचं झालं ते कोणाला माहित नाहीये. त्यानंतर मी ते सोडून दिलं. मला ते माझ्या वरचंच होतं, ते मला काय जमायचं नाही, सोडून दिलं. मग त्यानंतर मग 11वी-12वी केली. मग 11वी-12वी करत असताना मग माझी ओळख मी ओळख करून घेतली की मला करायचं काय. बिझनेस बद्दल आपल्याला नॉलेज मिळू शकतो आणि करू शकतो. मग त्यानंतर मी डिसाईड केली बिझनेसच करायचा. भले काय का असे ना, बिझनेस करायचं. असं काय नाही की बिझनेस करताना तुम्ही चांगलं टाय सूट बूट मध्ये असाल, असं काही सुद्धा नाही. तुम्ही बरेच आहेत, बरेच लोक जे आहेत जे टॉवेल वगैरे टाकून असतात, महिन्याला करोड रुपये कमवतात. मिरज सांगलीमध्येच आहे, मी त्यांचं नाव घेत नाही, पण ते गेला तर हॉटेलमध्ये काम करत असतात. महिन्याला करोडो रुपये प्रॉफिट कमवतात. काम करण्याची वाटेल ते पडेल ते काम करण्याची जिद्द असली पाहिजे माणसाला. अजून काही छोटे छोटे प्रश्न? सगळी 11वी-12वीला आहे, कितीला आहे? काही 11वी-12वी आहे. बऱ्यापैकी जर संस्थेचे 1 इयरचे विद्यार्थी आहेत, ग्रॅज्युएशन पूर्ण झालेली पण आहे, ग्रॅज्युएशन करत असणारे आहेत. शक्यतो 12वीच्या 12वी पण विद्यार्थी सोडले तर 12वीच्या. आहेत काही प्रश्न अजून? बसलेले काय प्रश्न आहेत का? आत पण आहेत का? जागा नाही तेव्हा अभ्यास येतो, नुसतं ऐकता येते. कुणाला काय प्रॉब्लेम असेल, फ्युचरमध्ये काय गोष्टींची गरज लागणार असेल तर नक्की दार उघडे आहेत माझे. सर गव्हर्नमेंट जे तुमच्यावर रिस्ट्रिक्शन करतात, म्हणजे संघटनाचा बिझनेस करायचा, कशा बाबतीत? तुमच्या कोणत्याही बिझनेसच्या बाबतीत गव्हर्नमेंट सांगते हे रूल्स आहेत हे फॉलो करा असं सांगते, मग तुम्हाला वाटते का त्याच्यामध्ये काही चेंजेस असतील गव्हर्नमेंटच्या रूल्स मध्ये की आपल्यामध्ये? त्याच्यामध्ये? नाही, रूल्स कसं आहे, रूल्स बनवणारे ते अधिकारी लोक, ते एक्सपिरियन्स लोक, ते रूल्स बनवले असतात. पण आता मी माझं वैयक्तिक सांगतो की फूडमध्ये एवढे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत की ते रूल्स अँड रेग्युलेशन कुठल्याच कंपनीमध्ये ते फुलफिलमेंट नसतं. त्या रूल्स अँड रेग्युलेशन थोडेफार इकडं तिकडं असतात, ते चालतं तेवढं लेवल. फक्त तुम्ही काय भेसळ किंवा काय किंवा दुसरं काय मिलावट करताय या गोष्टी असता का नाही. रूल्स अँड प्रत्येक गोष्टीला रूल्स अँड रेग्युलेशन्स असतात जे मलाही अजून माहिती नाही. काय काही गोष्टी झाल्यानंतर अरे हे असं असतं का मग कळतं. इव्हन हे माहीतच नाही. भरपूर कंपन्यांमध्ये पण मी ऑब्झर्व केलेलं आहे रूल्स अँड रेग्युलेशन्स प्रमाणे ते सेटअप किंवा ते चालत नसतं. थोडंफार इकडे तिकडे होतच असतं. आपले सिनियर विद्यार्थी अजून काय असेल तर विचारा, वेळ आहे. अजून कुणाला काय विचारायचंय?
नाही, सुरुवातीला ज्यावेळी मी चालू करत होतो पण मला पण भरपूर लोक नावं ठेवली की अरे एवढं मोठं, म्हणजे आमची कसं फॅमिली थोडीशी वेल नोन होती, शेती वगैरे होते, एवढं शेती असताना चहाचा धंदा करायला चाललाय, चहाचा गाडा टाकायला चाललाय का इतपत मी ऐकलंय. मी स्वतः ऐकलं नाही पण दुसऱ्यांकडून ऐकलंय. पण ज्यावेळी तुम्ही त्या गोष्टी सक्सेस होऊन दाखवता त्यावेळी त्या समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. इव्हन मी आधी चाललो तर असं बघतात, अरे काय काय असं करतात. तुम्ही ज्यावेळेस सक्सेस होता, सपोज एखादा माणूस तुम्हाला अरे हा हे काय करतोय असं, तुम्ही ज्यावेळेस सक्सेस होता तेच त्या माणसाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. सगळं काही तुमच्या सक्सेसवर डिपेंड आहे. तुम्ही आज कितपत नाव कमवता त्याच्यावरती डिपेंड आहे. ओके, अजून काय? ओके, चला. थँक्यू सो मच.